खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये आजच्या या अतिशय महत्त्वाच्या पत्रकार परिषदेसाठी जमलेल्या पनवेल आणि आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व पत्रकार बंधू भगिनींचं मी शिवसेना पनवेलच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार म्हणजे समाजाला आणि खरं तर समाजकारण राजकारण या सगळ्यांनाच आरसा दाखवणारी एक महत्त्वाची संस्था आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। आणि ह्याच पत्रकारांच्या माध्यमातून काही अतिशय महत्त्वाच्या बाबी गोष्टी या पनवेलमधील आमचे मतदार, नागरिक, विरोधी पक्ष या सर्वांपर्यंतच पोहोचवावे यासाठी या पत्रकार परिषदेचा प्रपंच आपण केलेला आहे। सन्माननीय खासदार साहेब आपल्याला त्याबद्दल मार्गदर्शन करणार आहेतच, परंतु आत्ताच गेल्या 2 दिवसापूर्वी ज्या वेळेला इथे काही अशी वक्तव्य झाली, विशेष करून पनवेलच्या ग्रामीण रुग्णालय म्हणजेच ज्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आता प्राप्त झालेला आहे, त्या उपजिल्हा रुग्णालयाच्या 2007 सालापासून शिवसेनेच्या असलेल्या कॉन्ट्रीब्युशन पासून ते अगदी कालपर्यंत म्हणजे कोविड काळामध्ये स्वतः श्रीरंग अप्पा बारणे साहेब यांनी त्या हॉस्पिटलसाठी केलेलं प्रचंड योगदान इतकं सगळं विसरलं जाऊन ज्या वेळेला लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला त्या विषयासंदर्भात आणि एकूणच आता वातावरणामध्ये निवडणुकीचा वास यायला सुरुवात झालेली आहे, कधीही आचारसंहिता लागू शकेल आणि आपल्या मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंग अप्पा बारणे साहेब हे पुन्हा एकदा जिंकण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरतील, त्या दृष्टीनंच काही गोष्टी आपणासाठी शेअर करायच्या आहेत, तुमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। त्यासाठी हा छोटाशा पत्रकार परिषदेचं आपण इथे आयोजन केलेलं आहे। सर्व पत्रकार बंधूंचं मी इथे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आणि या पत्रकार परिषदेचा उद्देश मी सांगितल्यानंतर येथील प्रमुख मार्गदर्शन करण्याची विनंती मी स्वतः आपले खासदार बारणे साहेब यांना करतो। साऊंड चेक करा जरा। ठीक आहे, येतोय ना आवाज? आवाज येतोय ना? येतो मध्ये कट होतो रे आवाज मध्ये। कोण आहे? ऑटोचा ब्रेक होतो? नाही होणार माझा ब्रेक। सर्व पत्रकार मित्रांचं मनस्वी स्वागत करतो। प्रथमेश सोमन यांनी देखील आपलं सर्वांचं स्वागत केले। खरं तर बऱ्याच दिवसापासून पत्रकार मित्रांबरोबर बसून चहा पाणी घ्यावा या दृष्टिकोनातून खरं आज आपण एकत्रपणे आलेलो। मध्यंतरी उभाटा गटाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आणि त्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी प्रत्यक्षपणे काही आरोप देखील माझ्यावरती केले गेले आणि त्या अनुषंगानं मी मान्य पत्रकार मित्रांना सांगू इच्छितो की उभाटा गटाचे संभाव्य उमेदवार आणि उभाटा गटाच्या नेत्यांनी ज्या पद्धतीने आरोप केले त्या पद्धतीने मी त्याची पार्श्वभूमी सांगतो। पनवेलच्या परिसरामध्ये एकही उपजिल्हा रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालय नाही अशा प्रकारचा आरोप केला। अगदी 300 फुटामध्ये ज्या ठिकाणी सभा झाली, सभेपासून 300 फुटावरती उपजिल्हा रुग्णालय पनवेलचं या ठिकाणी कार्यरत आहे। सुरुवातीच्या कालावधीमध्ये ते 30 बेडचं रुग्णालय होतं आणि नंतरच्या कोविडच्या कालावधीमध्ये त्याला 50 बेडच्या अधिकची परवानगी त्याला तात्काळ देण्यात आली। आज रोजी जवळपास 130 बेड कार्यरत त्या हॉस्पिटलमध्ये आहे। कोविडच्या कालावधीमध्ये मी स्वतः त्या हॉस्पिटलला व्हेंटिलेटर दिले काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आणि हॉस्पिटल अतिशय चांगल्या प्रकारे चालावं या दृष्टिकोनातून मी स्वतः सातत्याने प्रयत्न करतो। स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांचं देखील त्या हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये योगदान आहे आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये चंद्रशेखर सोमन आमचे यांच्या माध्यमातून देखील प्रयत्न करून विशेष प्रयत्न करून
त्या हॉस्पिटलला अधिक चांगलं स्वरूप देण्याचं काम झालेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री राहिलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीमध्ये भरीव मदत त्या हॉस्पिटलला दिली असताना देखील या ठिकाणी हॉस्पिटल्स नाही अशा प्रकारचं वक्तव्य करून खरं तर एक चुकीचा गैरसमज सर्वसामान्य जनतेमध्ये पसरवण्याचं काम ही मंडळी करतात. आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती, निवडणुकीच्या प्रारंभी अशा वक्तव्यांच्या बाबतीमध्ये देखील आपल्याला सांगावं या दृष्टिकोनातून आज आपल्यासमोर बोलतोय. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी संपूर्ण टीम या राज्यामध्ये अतिशय प्रभावीपणे काम करते. शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यातील जवळपास 3.5 लाख लोकांना त्याचा लाभ देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून केलं गेलं. आणि या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना आपण जर पाहिलं असेल की पनवेल ते JNPTला जाणारा रस्ता ज्या ठिकाणी 4-4, 5-5 तास कंटेनर थांबत होते, गेल्या काही वर्षामध्ये देशाचे रस्ते विकास मंत्री गडकरींच्या माध्यमातून तो रस्ता केला गेला. महिन्याकाठी 35,000 कंटेनर त्या ठिकाणी जात होते. आज 1.5 लाख संख्या, 1.5 लाख कंटेनर जातात आणि तेवढा व्यवसाय हा भारत देशाला मिळालेला आहे. पनवेल ते उरण गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेली रेल्वे सेवा ती पूर्णत्वाला चालू झालेली. पनवेल ते कर्जत मार्ग काही दिवसामध्ये चालू होईल, त्याचं काम पूर्णत्वाला येतंय. आणि पनवेल स्टेशनचा विस्तारीकरण आणि एक वेगळ्या प्रकारचं काम, त्याचं डिझाईन देखील आपण चांगल्या पद्धतीने केलेलं आहे की जेणेकरून पनवेल स्टेशनला भविष्यामध्ये मेट्रो त्या ठिकाणी येईल आणि त्या ठिकाणाहून जाणाऱ्या नागरिकांना चांगल्या प्रकारच्या सोयी मिळतील. सिडकोच्या माध्यमातून बांधलेले जेवढे रेल्वे स्टेशन आहेत त्या ठिकाणची असलेली गैरसोय मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सिडकोबरोबर देखील आम्ही बैठक घेतली आणि रेल्वे विभागाचे अधिकारी होते. रेल्वे विभागाला सिडकोच्या माध्यमातून मदत करावी, कारण ते एवढे भव्य मोठे स्टेशन बांधलेले आणि रेल्वे विभागांना त्याचा तो देखरेख, त्याचा लाईट ते रेल्वे विभागाने सांगितलं की हे आमच्या बजेटच्या बाहेर असल्या कारणानं सिडकोचं सहकार्य मिळावं या दृष्टिकोनातून आपण ते सातत्यानं प्रयत्न करतो. या संपूर्ण भागामध्ये नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्याला देखील न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आपण बैठक घेतली. गावठाण विस्तारीकरणाच्या बाबतीमध्ये देखील माननीय मुख्यमंत्री सकारात्मक चर्चा केलेली. 2016ला जो पनवेल महापालिकेमध्ये सहभाग झाला सिडकोचा एरिया, त्याच्यामध्ये प्रलंबित असलेल्या टॅक्सच्या बाबतीमध्ये 50% टॅक्स कमी करण्याच्या बाबतीमध्ये लवकरच राज्य सरकारचा आपण पाठपुरावा करतोय. राज्य सरकार पण त्याला माननीय मुख्यमंत्री सहमती देतील आणि तो दिलासा नागरिकांना देण्याचं काम करतोय. MGPच्या माध्यमातून पनवेल शहराला पाणी पुरवठा आता 100 MLD करण्याच्या संदर्भामध्ये जे गेले अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं ते काम तरी पूर्णत्वाला होतंय आणि तो पाणी पुरवठा देखील MGPच्या माध्यमातून त्या ठिकाणी पनवेल शहराला पाणी पुरवठा केला जाईल. एकंदरीत हा संपूर्ण परिसर वाढत असताना विमानतळ असेल किंवा 10 विमानतळात बाधित 10 गावाचा प्रश्न असेल, या गावातील प्रश्नाच्या बाबतीमध्ये आपण सकारात्मक आणि न्याय देण्याची भूमिका सातत्यानं घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने या संपूर्ण परिसरामध्ये पनवेल असेल, कर्जत असेल किंवा उरण असेल, या भागामधील नागरिकांशी संवाद साधून राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक योजना तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय. आपल्यामध्ये काही निवडणुकीच्या माध्यमातून गैरसमज पसरून एक चुकीचं वातावरण निर्माण करण्याचं काम करतात आणि त्या अनुषंगानं आपण एकदा भेटून चर्चा करू या दृष्टिकोनातून आज आपल्याला सर्वांना बोलवले. आपल्याला जर काही विचारायचं असेल तर आपण जरूर विचारावं. भारणे साहेब, तुम्ही सांगितलं हॉस्पिटलच्या मुद्द्यावर तुम्ही कॉन्फरन्स घेतलेली आहे. खासदार म्हणून आपण किती निधी त्या उपजिल्हा रुग्णालयाला दिलेला आहे? मी तुम्हाला सांगतो, लोकसभेचा सदस्य म्हणून 5 कोटी रुपयाचा निधी मिळतो. करोना कालावधीमध्ये आणि मला 7 तालुके, करोना कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचा करोना कालावधीमध्ये खासदारकीला निधी नव्हता. सगळा निधी हा वर्ग केला होता पंतप्रधानांनी आणि आम्हाला कुठलाही निधी नव्हता. परंतु CSR फंडातून किंवा अन्य विभागातून जे काही मिळवता येईल त्या दृष्टिकोनातून आपण पनवेल महापालिकेच्या
त्या कोविडच्या कालावधीमध्ये सर्वाधिक मदत करण्याचं काम केलं. केवळ पनवेलला नाही, खोपोलीला मदत केली आपण, खोपोली रुग्णालयाला मदत केली, औंध उरो रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय जे पुण्यामध्ये त्याला मदत केली, आणि काही खाजगी हॉस्पिटल ज्यांनी कॅम्प उभे केले होते त्यांना देखील मदत करण्याचं काम केलं. सर, उपजिल्हा रुग्णालयामध्ये जे कर्मचारी आहेत, जे काही महिला वर्गप्रती कामाला कर्मचारी, त्यांचा जो विषय होता मध्यंतरीचा गंभीर होता, काही पदाधिकाऱ्यांनी तो सोडवला होता, पण अजूनही तो मुद्दा तसंच आहे. जे त्यांना कामासाठी जे त्यांना नेमलेले अधिकारी आहेत त्यांना पगार वेळेवर मिळत नाही, त्या संदर्भात आपल्याकडे काही आहे का? नाही, माझ्याकडे तक्रारी आल्या होत्या, तुम्हाला सांगतो. जिल्हा रुग्णालयाच्या बाबतीमध्ये वेळेवर पगार मिळत नाही, काही म्हणजे कामं ठेकेदार पद्धतीने दिले होते, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, आणि तो वेळेवर पगार देत नाही. ज्यावेळेस माझ्या लक्षात आलं त्यावेळेस मी स्वतः एकदा त्या ठिकाणी गेलो होतो. संबंधित ठेकेदाराला देखील मी दूरध्वनीवरतून बोललो होतो, परंतु नंतरच्या कालावधीमध्ये माझ्याकडे कुठल्या तक्रारी आल्या नाही. माने साहेब, कोरोनाच्या काळामध्ये, कोविडच्या काळामध्ये उपजिल्हा रुग्णालय हे एक लाईफलाईन ठरलेलं होतं पनवेल आणि पनवेलच्या सभोवतालच्या परिसरातील नागरिकांसाठी. मुख्यमंत्री, आत्ताचे माजी मुख्यमंत्री जे आहेत तेव्हा ते विद्यमान मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांना याच्या संदर्भातले अपडेट्स इथून गेले नव्हते का? त्याच्यामुळे, कारण की त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे उपजिल्हा रुग्णालयाच्या बाबतीतलं ते थोडंसं अयोग्य आहे असं तुम्हाला वाटतं, आणि एकूण संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे बाबा, त्यांनी ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले, कोविड कालावधीचा अनेक ॲडव्हान्स टेस्ट घेतात ते, तर त्या अनुषंगानं जर ते बोलले होते की इथं रुग्णालयच नाही, तर ते निदर्शनास आणून देण्यासाठीच मी बोललो ना. कोविड कालावधीमध्ये DPDCच्या माध्यमातून भरीव निधी हा उपजिल्हा रुग्णालयाला मिळाला होता, तो राज्य सरकारचाच निधी होता. आता इलेक्शन आहे, कधी लागणार आचारसंहिता? मला वाटतं ते 12 किंवा 13ला लागेल. PM चे कार्यक्रम जवळपास 12 तारखेपर्यंत आहेत. तुम्ही सांगितलं का उमेदवार मीच असणार आहे म्हणून? हो, तर उमेदवार तुम्हीच आहात का? मी त्याचा परत खुलासा करतो, कालच खुलासा केला होता. एक प्रश्न विचारतोय. त्याच्यानंतर काल एक अशी चर्चा होती की अमित शहा साहेब येऊन गेले, तर त्यांनी काहीतरी भाजपच्या कमळ चिन्हावर तुम्हाला लढायचं, तर तुम्ही कमळ चिन्हावर लढणार का? दोन्ही प्रश्न. तिसरा प्रश्न, आज पुन्हा या संदर्भात तुमच्या म्हणजे शिंदे गटाकडे 13 खासदार जे गेले आहेत शिवसेनेचे, त्याच्यात 12 लोकांना तिकीट मिळायला पाहिजे असं तुमचं मत आहे, तर ते 12 लोक आज भेटणार होते मुख्यमंत्र्यांना, त्याच्यात काय? मी सुरुवातीला खुलासा करतो. राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर 13 खासदार आज कालही होते, आजही आहेत, आणि खासदारांनी कुठल्याही प्रकारचं पक्षांतर केलेलं नाही. खासदार हे 100% शिवसेनेबरोबरच आहे. शिवसेनेचे नेते लोकसभेमधील राहुलजी शेवाळे आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे 18 खासदार हे आजही लोकसभेच्या रेकॉर्डवरती आहेत. शिवसेनेचा कुठलाही गट तट नाही, पूर्णतः शिवसेना ही एकमेव मात्र ही बरोबर आहे. दुसरं, लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून ज्यावेळेस निर्णय झाला भारतीय जनता पक्षाचे, मी जाहीरपणे सांगतो, भारतीय जनता पक्षाचे नेते, देशाचे गृहमंत्री अमितजी शहा, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे साहेब, आम्ही सगळे एकत्र बसून जे शिंदे साहेबाबरोबर गेलेत किंवा शिंदे साहेबांच्या विचाराशी एकरूप होऊन खासदार काम करतात, त्यांच्या तिकिटाच्या बाबतीमध्ये पूर्णतः जबाबदारी ही भारतीय जनता पक्षाने घेतलेली. त्यामुळं मी स्वतः त्या दृष्टिकोनातून मी स्वतःच्या बाबतीमध्ये म्हणजे माझ्या बाबतीमध्ये मी सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये मी या मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार आहे, आणि शेवट निवडणुकीच्या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करण्याचा पूर्णतः अधिकार हा महायुतीच्या नेत्यांना आहे, वरिष्ठ नेत्यांना आहे. त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, सहभागी झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI, इतर घटक पक्ष, ते एकत्रपणे नेते या बाबतीमध्ये उमेदवारीची घोषणा करतील. परंतु मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी सुरुवातीच्या कालावधीपासून काम करतोय. 2009ला मी शिवसेनेच्या वतीनं विधानसभेची निवडणूक लढवली. 2014-2019ला
लोकसभेची निवडणूक मी शिवसेनेच्या वतीनं महायुतीच्या माध्यमातून लढवली आणि आता कुणामध्ये पण कुठलाही प्रकारचा संभ्रम न राहता येणाऱ्या 2024ची निवडणूक देखील महायुतीच्या माध्यमातूनच लढवणार आहे. त्यामुळे संभ्रम कुणीतरी निर्माण करून देण्याचं काम करत आहे. संभ्रम नसावा म्हणून मी काल देखील काही मीडियाच्या प्रतिनिधींना सांगितलं की महायुतीच्या उमेदवार म्हणूनच मी 2024च्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. कोण म्हणलं? कोण तुम्हाला असं कोण म्हणतंय? तो संभ्रम पसरवण्याचं काम करतात कुणीतरी. मी या बाबतीमध्ये मी जाहीरपणे सांगतो, शिवसेना पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवाराच्या बाबतीमध्ये अधिकृतपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते, मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे हे घोषणा करतील. परंतु शिवसेनेच्या चिन्हावरती, धनुष्यबाणावरती 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुका मी लढलेलो आहे आणि 2024च्या निवडणुकीला देखील सामोरं जातोय. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. संभ्रम निर्माण करण्याचा काही प्रश्नच येत नाही. मी का हे तुम्हाला सांगू. मी शिवसेनेचा खासदार आहे. शिवसेना महायुतीचा घटक पक्ष आहे. शिवसेना या सगळ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. त्याच्यामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रश्नच येत नाही ना. हे बघा, मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं, अनेक पत्रकारांना सांगितलं. हे बघा तुम्हाला सांगतो, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीचे घटक पक्षाचे नेते सर्वतो निर्णय घेईल हे मी आता जाहीरपणे सांगतो ना. पिंपरी भाजपने असा दावा केलेला आहे की मावळचा उमेदवार महायुतीचा असेल तर तो भाजपचाच असेल, कमळ या चिन्हाचाच असेल. याकडे आपण कसं भाजपमध्ये श्रेयंग पारणे साहेब असतील तरी आमची काही हरकत नाही असेल पिंपरी भाजपचं. हे पहा, लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला, पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलण्याचा, मागण्याचा 100% अधिकार आहे. आम्ही महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरं जातोय आणि महायुतीचा प्रत्येक निर्णय हा महायुतीचे नेते घेणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ता किंवा मी काय बोललो याही पेक्षा महायुतीचे नेते काय बोलतात हे महत्वाचं आहे. उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये बोलताना असं सांगितलं होतं की नवी मुंबई विमानतळाचं नामकरणाबाबत त्यांनी स्वतः दिबा पाटील यांच्या नावाला संमती दिली होती. त्याबाबत तुमची भूमिका अस्पष्ट असं तुमचा अनुभव. दिबा पाटलांचं नाव द्यावं, माझ्याकडे रेकॉर्ड आहे, ऑन दी रेकॉर्ड. दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून लोकसभेमध्ये मी मागणी केली. दिबा पाटलांचं नाव द्यावं म्हणून मी स्वतः पत्र दिलं आणि दिबा पाटलाचं नाव द्यावं म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी कधी विरोध केलेला नाही. काय त्यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळं काहीतरी विरोधाभास निर्माण करून लोकांचा गैरसमज करण्याचा प्रयत्न ते करतात. हे का नामकरणाच्या बाबतीमध्ये, कुठल्या याचा नामकरणाच्या बाबतीमध्ये ती एखादी प्रकल्प तो कार्यरत होत नाही, सुरू होत नाही, तोपर्यंत त्याला नामकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. 25 मार्चला पहिलं टेक ऑफ होणार आहे. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी तर 25 मार्च पूर्वी तरी सुटेल का म्हणे. मी तुम्हाला सांगतो, देवेंद्रजी जर बोलले असतील 25 मार्चला, मला असं वाटतं की पहिलं कार्गो सुरुवात होणार आहे आणि देवेंद्रजी बोलले असेल. देवेंद्रजी त्यांच्या भाषणात पण सांगितलेलं होतं दिबा पाटलांच्या नामकरणाच्या बाबतीमध्ये. माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रशांतजी ठाकूर यांनी देखील मी त्या ठिकाणी होतो, माझ्यासमोर भेट घेतली होती आणि सकारात्मक राज्य सरकार निर्णय घेईन ना. कुणाचाही विरोध त्यामध्ये दिबा पाटलांच्या नावाला नाहीच ना. ज्या वेळेला आपलं हे मुख्यमंत्री आपले ज्योतिरादित्य सिंधिया, तेव्हा तुम्ही नव्हते. नाही, मी नव्हतो इथं. ज्योतिरादित्य शिंदे आले ना त्यावेळेस मी नव्हतो. पासपोर्ट कार्यालयाचा विषय मागच्या वर्षी पण आपण तुमच्या याच्यामध्ये वचननाम्यामध्ये त्याचं हे केलेलं, पण आता सुरू झालेलं. मी तुम्हाला सांगतो, मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 2 पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली. सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री होत्या त्यावेळेस मी सातत्यानं मागणी करत होतो आणि देशातले पहिले 5 पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी पहिल्या प्रथम मिळाली. त्याच्यातलं पहिलं पासपोर्ट मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी चिंचवडचं होतं
नंतर सातत्यानं मागणी केल्यानंतर पनवेल पासपोर्ट कार्यालयाला मंजुरी मिळाली. या ठिकाणच्या पोस्ट कार्यालयाने त्याला खरं तर पोस्ट विभागाच्या कार्यालयाने जागा उपलब्ध करून दिली नाही. मी सातत्यानं प्रयत्न करत होतो. मी त्यांना सांगितलं की माझ्या खासदार निधीतून त्या ठिकाणी शेड बांधून मी तुम्हाला त्यांच्या जागेमध्ये रूम बांधण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली. तशा प्रकारचा पत्रव्यवहार पण केला, परंतु त्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं सहकार्य पोस्ट विभागाने केलं नाही. मी अनेक वेळा माननीय मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलो आणि गेले अनेक वर्ष प्रलंबित असल्यामुळं ती मंजुरी मिळालेलं पासपोर्ट कार्यालय हे रायगड जिल्ह्यासाठी होतं, पनवेल रायगड जिल्ह्यासाठी. ते रायगडला स्थलांतरित केलं, परंतु नंतरच्या या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये मी सातत्यानं मागणी केली परराष्ट्र मंत्र्यांकडं. आता ती फाईल मूव्ह झालेली आहे आणि त्यांनी मला शब्द दिलेला आहे की पनवेल कार्यालयाला आपण मंजूर करू. एका जिल्ह्यामध्ये एकच कार्यालय असा निर्णय घेतला होता, परंतु आपल्या लोकसंख्या आणि सगळा विचार करता मी त्यांना मागणी केली आणि पनवेल कार्यालयाला 100% मंजुरी मिळाली. एक जर बोलला तर मी बोलतो. ग्रामीण रुग्णालयाचा विषय आहे, त्याच्यामध्ये आजही जर आपण ग्रामीण भागामध्ये जर गेलात तर तिथे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित नाहीये आणि इथे जे प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत ते लोकांची भले मोठी लूट करत आहेत. अनेक प्रकरणं आपण जे मंगेश चिवटे साहेब आहेत त्यांच्याकडे बरीचशी प्रकरणामधनं बिल कमी करण्यात येतं. अशांवरती काय आपण यामध्ये अंकुश लावणार आहेत? मी तुम्हाला सांगतो, कोविडच्या कालावधीमध्ये अधिकची बिलं ज्या हॉस्पिटलनी घेतली त्या हॉस्पिटलचं ऑडिट करण्याचं काम केलं आणि अधिकची बिलं परत देण्याच्या संदर्भामध्ये त्याच्या प्रकारच्या सूचना दिल्या. अनेकांना ती बिलं पण परत मिळाली. हा विषय केवळ पनवेलसाठी नाही, पूर्ण राज्य पूर्ण देशामध्ये मध्यंतरीच्या कालावधीमध्ये लोकसभेमध्ये देखील हा प्रश्न उपस्थित झाला आणि जे हॉस्पिटल लूट करतात त्या संदर्भामध्ये विशेष त्याच्यामध्ये कायदा करण्याच्या संदर्भामध्ये त्याच्यावर देखील चर्चा झाली. येणाऱ्या काळामध्ये होईल, परंतु त्याला कुठंतरी नियंत्रण असावं बिलाच्या बाबतीमध्ये, कारण प्रत्येकजण जो बिल लावतो त्याच्या मनासारखं प्रमाणे लावतो आणि तुमच्या मताशी 100% मी सहमत आहे. अनेक रुग्णांच्या नातेवाईकांची खर्च इन्स्टॉल होती आणि अनेक जादा दराचं बिल लावलं जातं, या मताशी मी 100%, परंतु त्याला नियंत्रण आणण्याच्या संदर्भात मी देखील सातत्यानं पाठपुरावा करतो. या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, जसं की उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, तो अर्धवट उड्डाणपूल झालेला आहे. दुसरं झोपडपट्टी पुनर्वसनाचं प्रकरण आहे, ते एक आहे. गरजेपोटी बांधलेल्या घरांचे अजूनही प्रकरण दिसत आहे. नैना परिसरामधल्या ज्या काही योजनांच्या विरोधात तिथला जन आक्रोश निर्माण झालेला आहे, याबाबत आपण गेल्या अनेक वर्षात कुठेही कार्यवाही ठोस करताना किंवा शासनाला निर्देश देताना दिसत नाही. असं शेतकऱ्यांचा मी स्वतः नैनाने जे गावठाण विस्तार नैना प्रकल्पाचं आंदोलन केलं त्या आंदोलनात मी स्वतः सहभागी होतो. मी तिथं जाऊन मी त्या नागरिकांना संबोधित केलंय. आपण म्हणताय माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत, माझ्याकडे त्याच्याकडे व्हिडिओ आहेत, मी तिथं जाऊन हे केलं आणि नैना प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी बोललो. मी तुम्हाला आज म्हणजे बोललो असं नाही, तुम्हाला पत्रकार परिषद झाल्यानंतर त्याचा मी कॉपी दाखवतो मुख्यमंत्र्यांना दिलेली. आता तो सोडवणं राज्य सरकारचा प्रयत्न करणं कार्यकर्त्याचं किंवा प्रयत्न करणं सदस्याचं काम आहे. मी प्रयत्नाला कुठं कमी पडलो असं मला वाटत नाही. मी केवळ पत्रकार तुमच्या समोर आलो म्हणून बोलत नाही. मी त्याचं तुम्हाला लगेच सांगतो की माननीय मुख्यमंत्र्याला नैना प्रकल्पाच्या बाबतीमध्ये गावठाण विस्ताराच्या बाबतीमध्ये मी स्वतः पत्र देऊन फॉलोअप केले. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी म्हणून सुद्धा विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी ती मान्य देखील केली, पण कारभावल्यामुळं कदाचित वेळ मिळाला असेल माननीय मुख्यमंत्र्यांना, पण मुख्यमंत्र्यांच्या लक्षात ती गोष्ट आहे नैना प्रकल्पाच्या बाबतीमध्ये. वंचित आघाडीची काल रामलीला मैदानावरती महासभा झाली. प्रकाश आंबेडकरांनी भाजपवरती तोफ टाकली, पण मुख्यमंत्र्यावरती किंवा इतर युतीवरती तोफ टाकली नाही. फक्त भाजपला मतदान करू नका, यावरती काय सांगा? नाही, आता तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्याच्यावरती माझा कमी काय बोलू शकत नाही. शेवळे साहेब असतील किंवा मंगेश अनोडे टॅक्स साठी भांडतायत. आजही मोर्चा निघाला महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या कारभारासंदर्भात. तर सर, या भूमिकेने आपण खासदार म्हणून त्या संदर्भात काय विषय? मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांवर बैठक घेतली आणि 50% टॅक्सेस जो कमी करा वाढीव ना, बरोबर ना, हा, तो शहराला वेगळा आहे. नाही, बघा, आजच्या मोर्चाची प्रत्येक मोर्चाची किंवा प्रत्येक संघटनेची वेगवेगळी मागणी येते.
परंतु माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जे कळवलं किंवा जे पत्र दिलं, शेवाळे साहेब जिल्हा प्रमुख म्हणून सोमननी भेटले होते, मी स्वतः भेटलो होतो, आम्ही म्हणजे तिघं एकत्रपणे भेटलो, विषय तोच होता. परंतु 50% वाढीव दर कमी करण्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितले. त्याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री म्हणले की याच्या संदर्भामध्ये आम्ही विचार करतो. पण आता आचारसंहिता लागेल, मग विचाराने ते कसे होणार आहे? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, गेल्या 16, 17, 18 महिन्यामध्ये जेवढे प्रलंबित प्रश्न होतात, सर्वाधिक जास्त बैठका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आहेत. जास्तीत जास्त काय होईल ना निर्णय, शेवट एखादा निर्णय नाही, एखादा निर्णय घेत असताना राज्य सरकारला सगळ्या सविस्तर बाजू पडताळून पाहूनच निर्णय घ्यावा लागतो ना. नाही, एक निर्णय नाही घेतला असं नको म्हणू. मी तुम्हाला सांगतो, या निर्णयाच्या संदर्भात आम्ही सातत्याने मांडत होतो. पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये शास्ती 765 कोटी रुपये माफ केली ना, निर्णय घेतला नाही आहे ना. पनवेल मधलं मी सांगतो ना, पनवेल मध्ये पाठपुरावा करतोय मी. तुम्हाला अधिकारवाणीने सांगतो की पनवेलच्या शास्तीच्या आणि वाढीवेच्या संदर्भामध्ये राज्य सरकारकडून आम्ही नक्कीच त्याच्यामध्ये नागरिकांच्या फायद्याचा निर्णय घेऊ. होईल ना. एखादी गोष्ट सांगितली उद्याच निर्णय घ्या म्हणलं तर तोही माझ्या हातात नाही. मी तसा केंद्र सरकारचा प्रतिनिधी आहे आणि राज्य सरकारच्या बाबतीमध्ये सकारात्मक पाठपुरावा करणं हे माझं कर्तव्य आहे. 4 दिवसांनी आचारसंहिता लागणार, आता काहीच होणार नाही ना. कसं नाही होऊ शकतं ना, 4 दिवसात काही पण होऊ शकतं ना. महाविकास आघाडीमध्ये नगरविकास मंत्री होते, आताही नगरविकास मंत्री, तेव्हाही त्यांच्याकडे मालमत्ता करायचा विषय होता, आताही आहे. पण तुमच्या माहिती सांगतो, शिंदे साहेबांनी प्रत्यक्षपणे अधिकाऱ्याला घेऊन मालमत्ता करायच्या संदर्भामध्ये 2 बैठका घेतल्या. त्या दोन्ही बैठकाला मी होतो. संबंधित अधिकाऱ्यांना त्या पडताळणीच्या सूचना दिल्या आणि त्या संदर्भामध्ये सरकार लेवलवर सरकार दरबारी याच्यामध्ये सकारात्मक आहे. कदाचित आचारसंहितेच्या पूर्वी देखील निर्णय होईल. अगोदर महाविकास आघाडीत शिंदे साहेब जेव्हा नगरविकास मंत्री होते तेव्हापासून हा विषय त्यांच्याकडे प्रलंबित आहे, निर्णय ठोस का निघत नाहीये? पण सर, 5 वर्षातली किती पत्रकार परिषद कुणाची? मला असं वाटतं की प्रत्येक वेळी पत्रकार परिषद माझे प्रेस नोट आपल्याला येते, पण प्रत्यक्ष संवाद आपण साधत असतो दरवेळेस कुठे भेटल्यानंतर. आता इलेक्शन आहे म्हणून संवाद साधतोय. जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन उद्धव ठाकरे आले, दुसऱ्या दिवशी ते त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मला त्याच्यावर व्यक्तिगत काय बोलायचं नाही. तो त्यांनी कार्यालय पुढे खोलावं, काय करावं ते त्यांचा प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये आपण केलेलं कार्य मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये हे जे केलेले एकूण कार्य आहे त्याच्यावर किती आत्मविश्वास आहे तुम्ही पुन्हा निवडून याल खासदार म्हणून? मी पूर्ण आत्मविश्वासाने 2019ला देखील सांगितलं होतं. तुम्हाला सांगतो, अनेक पत्रकार अनेक चॅनलवाले वेगळं काही दाखवत होते बरं का. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो, ज्यावेळेस निकाल लागेल त्यावेळेस श्रीरंग बारणेच विजय होतील. मी गॅरंटीने सांगतो. जनसंवाद सभा नसतो तो वाढण्याच्या विषयाचा जर आपण सभा कसं आहे बघा, मी अधिक बोलणार नाही. जे नेत्यांनी लाखोच्या सभा केल्या तिथं हजारावर आलेत, याचाच अर्थ त्यांनी आत्मपरीक्षण करावं. नाही माझा मी बघा अभिनंदन केलं पाहिजे. पालिका आधी तुम्हाला सांगतो, मी आयुक्ताबरोबर अनेक बैठका घेतल्या. ऐका 2 मी पालिकेमध्ये आलो, पाण्याच्या प्रश्नासंदर्भात बसलो, टॅक्सीच्या संदर्भात बसलो. या ठिकाणच्या असणाऱ्या समस्याच्या बाबतीमध्ये वेळोवेळी बैठका घेतलेल्या आहेत. मार्गस्थ मी सांगतो, बरेचसे बहुधा प्रश्न मार्गस्थ लागले. मी सांगतो ना, बघा या शहराला पाणी पुरवठा करणारा MGP तून 100 ml पाणी मिळालं
आता ते कार्यरत झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न बहुधा मार्गी लागेल ना. ते कार्य तर केलं ना. तुम्ही जर बघा, मी बोलायला एकच जण आहे. आपण जर सगळेजण बोलला तर ती भाजी मंडई होईल. तेव्हा का आमदार प्रशांत ठाकूर या परिसरामध्ये आमदार म्हणून, विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून चांगलं काम करतात. त्यांचा जनसंपर्क चांगला आहे, त्यांचं काम चांगलं आहे, ते नाकारून चालत नाही. पाण्याच्या प्रश्नामध्ये आमदार म्हणून MGP हा राज्य सरकारशी संबंधित होतो. त्यांनी पूर्णतः प्रयत्न केलेले. तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, ज्यावेळेस किशोर निंबाळकर म्हणून MGPचे CEO होते, मी त्याच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. राज्य सरकार त्यावेळेस आपलं होतं, त्यांच्याकडे पाठपुरावा केला. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून दोघांनी पाठपुरावा केलेला. त्यांचं श्रेय मी त्यांचं सांगतो ना, त्यांचं श्रेय माझ्यापेक्षाही जास्त आहे. त्याचं कारण सांगतो की विधानसभेचे ते सदस्य आहे या परिसरातील. राज्य सरकारचे संबंधित प्रश्न येतो. अनेक प्रश्न इथे सोडवले गेलेले आहेत. ते आमदार प्रशांत ठाकूर सोडवले. मी कोण काय 10 वर्ष खासदार होतात, 12.5%चा प्रश्न आपल्या पूर्वी सुद्धा होता, आज सुद्धा आहे, पण तो 10 वर्षात आपण सोडवला. तुम्हाला सांगतो JNPTच्या ऐका ना, JNPTच्या 12.5% बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे, मी जाहीरपणे सांगतो, अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे शेतकऱ्यांना ती जागा मिळाली नाही. माझं ऐकून तर घ्या. अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे पहिल्यांदा त्यांनी जे लेआउट केला होता तो लेआउट चुकीच्या पद्धतीने केला होता. मी माननीय कलेक्टर, माननीय सिडकोचे अधिकारी यांच्यावर बैठक घेतली. लेआउट पूर्णपणे चुकीचा असल्या कारणानं आता ते त्या शेतकऱ्यांना ते 12.5%चा परतावा डबल FSI मध्ये तो मिळतोय आता. आणि महावेजाचा निर्णय पण आपणच घेतला. ज्या वेळेला शिवसेनेत आपण होता आणि अजून शिवसेना आमचीच आहे. शिवसेनेत जे होता त्यावेळेला एकनाथ शिंदे साहेब आले होते, आदेश बांदेकर साहेब आले होते. महानगरपालिकेच्या इलेक्शनला प्रचार केला होता, मात्र त्यामध्ये आपल्याला यश मिळालं नाही. आता आपण शिंदे गटामध्ये आल्यानंतर त्याचा काय फरक पडेल? माझे मित्र सोडले तर दुसरं पण आपला नगरसेवक मला शिवसेनेमध्ये पण नव्हतं. आता काय फरक पडेल का? नाही, आता सर्व गोष्टी आता बोलण्यात काय अर्थ नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्याचं चित्र तुम्हाला दिसेल. त्यामुळं कुणाकडे काय किती आहे, कुणाकडे कशी ताकद आहे, येणाऱ्या निवडणुकीमध्ये समजेल ते. दादासाहेब, पंतप्रधान जल जीवन मिशन योजना आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये सक्रियपणे 100% यशस्वी झाली असं मला वाटतं. जल जीवन मिशन मध्ये अनेक त्रुटी आहेत, खरं तर सांगतो. त्याचा DPR बनवताना अधिकाऱ्यांच्या चुकीमुळं त्या DPR काही चुकीचा बनवला गेला. काही ग्रामपंचायतीमध्ये टाकीची जी बांधायची होती त्याची कॉस्ट होती ती अधिकची होती, आणि पाईपलाईनची कॉस्ट ते DPR बनवताना त्या रकमा चुकीच्या गेल्यामुळं काही काही ग्रामपंचायतीमध्ये ती चुकीच्या पद्धतीने राबवली गेली. त्याच्या तक्रारी मी स्वतः केलेल्या आहे. माननीय गुलाबराव पाटील जे मंत्री आहेत त्या विभागाचे, कारण याला 50% केंद्राचा निधी येतो. जल जीवन मिशनच्या अंतर्गत जे येते, अमृत योजनेच्या अंतर्गत 50% केंद्राचा निधी येतो. तर अमृतचं सुद्धा पाईपलाईन बदलणं किंवा पाण्याच्या योजनेला पैसे करणं, महापालिकेला अमृत योजनेच्या अंतर्गत निधी मिळतो. तर त्या संदर्भात गुलाबराव पाटलांबरोबर आम्ही बैठक घेतली आणि चुकीच्या पद्धतीने DPR दाखल करून त्या ठिकाणी एखादी कॉस्ट 30 लाखाची योजना असेल तिथं 20 लाखच गेले, 22 लाखच गेले, आणि उर्वरित ती रक्कममुळं ती म्हणजे कमी पडल्यामुळं अधुरी राहिलेली. तर त्या झालेल्या याच्यात मी नाकारत नाही. त्यामुळे त्या 100% जो DPR बनवतो अधिकारी तो काही लोकप्रतिनिधी बनवत नाही, आणि तो अधिकारी तो DPR बनवताना तो चुकीच्या पद्धतीने सादर केल्यामुळं तेवढ्याच रकमेच्या त्या स्कीम झालेल्या आहे. उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो की आम्ही DPR बदलताना घारापुरी बेटावरती 8 कोटी रुपयाचा मी पाठवला होता. त्याला 4.5 कोटीचीच मान्यता मिळाली. आता तिथली पाण्याची स्कीम पूर्ण होऊ शकली नाही. अशा पद्धतीने तिथं म्हणजे आम्ही जे सुचवलं त्या पद्धतीने झालं नाही. शासकीय अधिकारी त्याला नाही, बस जे शासकीय यंत्रणाचे अधिकारी म्हणणार नाही, यंत्रणाचे त्याला कारण काय कोण आपल्या संभाव्य उमेदवार आहे
हे बघा, कोणी उमेदवार कधी येतो तो उमेदवार जेव्हा फॉर्म भरून समोर येतो त्यावेळेस तो उमेदवार म्हणावा लागेल, आणि कोण उमेदवार असतो याहीपेक्षा मला कोण उमेदवार समोर आहे यापेक्षा मी सक्षम आहे हे मी निवडणुकीमध्ये दाखवतो. पुन्हा तुम्हाला शुभेच्छा. आता प्रश्न नाही विचारत, फक्त एकच